आश्रमशाळेतील 9वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न। नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी शासकीय आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षितता व आरोग्य तपासणी आणि देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी हा देखील अल्पवयीन आहे। तो विद्यार्थिनीचाच नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली। शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणी आणि मासिक पाळीबाबत वैद्यकीय नोंदी घेतल्या जात असल्याचा दावा केला जातो। मात्र विद्यार्थिनी गर्भवती असल्याची बाब प्रसूती होईपर्यंत संबंधित यंत्रणेला लक्षात का आली नाही, यामुळे शाळा प्रशासन, वसतिगृह व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदारी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे।